प्रोड्यूस अरुण कदम. नमस्कार, मी प्रभाकर बोरे. काय समजले हो? हॅलो सई. हाय. थोबाड फोडू वासाडे. काय झालं? ए. तू नाही करायचं हॅलो सई. ओहो. तू प्रसादला कर हॅलो म्हणून. बर. हॅलो सई. हॅलो. मोठा शान. हॅलो प्रसाद. तुम्हाला सांगायला मला ऍक्च्युली लय वाईट वाटतं, पण ऍक्च्युली तसं जाम भारीच वाटते. कारण आज हास्य जत्रेतला माझा सगळ्यात शेवटचा दिवस आहे. आम्ही हास्य जत्रा सोडतोय. Yes. आम्ही आता नवीन क्षेत्रात पादरे पण करणार आहोत. आता आम्ही नवीन क्षेत्रामध्ये पादरे पण करणार आहोत. फटकीला घावला वासाड्या. हे झालं. तर पादरे पण नाही आहे रे. मग? पदार्पण. अच्छा, असं? पदार्पण. असं आहे? हा, तर काय आम्ही आहे ना आता ओटीपी प्लॅटफॉर्मचं निर्मात होणार आहोत. ओटीपी. हा मग? ते ओटीपी नाही, ती छोटी टी आहे प्लॅटफॉर्म. छोटी टी आपल्याला छोट्या मोबाईलवर बघतो ना, छोटी टी प्लॅटफॉर्म. छोटी टी बरोबर. हा, हा. छोटी टी प्लॅटफॉर्मवर आम्ही आता पदार्पण करणार आहोत आणि नवीन नवीन वेब सिरीज आम्ही त्याच्यावर दाखवणार आहोत. काय समजलं? त्याच्यासाठी नवीन नवीन होतकरू लेखक त्यांना आम्ही आता इंटरव्ह्यू साठी बोलवले. काय समजलं? हा. तर प्रसाद, तुला माझ्याबरोबर काही स्पीच करायचं असेल ओ. तर कम इन माय केबिन अँड टॉक माय डायरेक्ट समोरासमोर. घाबरलो, थोडा वेळ घाबरलो. टॉक माय मधला पॉज फार डेंजर. बाय अपॉइंटमेंट यु नो. नाही आणि सई, तुला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. तू फक्त माझी आठवण काढ. अख्खं ऑफिस मी तुझ्या घरात आणून ठेवू. अरण्या, अरे लेखकांची तिकडं रांग लागलेली आहे. एकाला बोलवून घे पटकन. अरे कोण आलंय त्यांनी पहिलं इकडे या. चला. या पटकन. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. ग्लॅड टू मीट यू सर. Yes. ग्लॅड टू मीट यू. नमस्कार. मी रंजन सर. आता बस झालं रंजन, फालतू गिरी बस झालं रंजन. आता कशाला आलंस ते दाखव साऱ्या. नाही सर, माझं नाव रंजन आहे. हो, रंजन नाव आहे. सॉरी रंजन. रंजन. हा, बोल रंजन कसं आहे? बोल. नाही सर काय? सॉरी सर, पण ते पोदरू सर लिहिलंय सर. स्पेलिंग चुकलंय. आर फक्त आधी पाहिजे, ओच्या आधी आर पाहिजे, तो डीच्या नंतर गेलाय. बाकी सगळं व्यवस्थित आहे. बाकी सगळं ओके आहे ना? बाकी सगळं ओके. बस, बस. सिट बस. हा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक. काय आहे, काय नाव तुझं? रंजन. 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 काय आहे, आम्ही छोटी टी प्लॅटफॉर्मवर आम्ही आता उतरत आहोत. Yes. तर तुझे काय नवीन असेल तर आम्हाला लगेच आहे. प्लीज प्लीज. नाही सर, OTT आहे ते ना सर. काय त्या OTT. ही याची अक्कल आणि करिअर करायला आलाय. अरे OTT म्हणजे OTT देवो भव मधलं OTT आहे का ना? नाही नाही मोरे. नाही? नाही नाही ओटीटी तिथं माटीटी त्याच्यामधलं आहे. हा, OTT ना, ठीक आहे. हे विनोद आहेत आज. ठीक आहे, हरकत नाही सर. म्हणजे काही हरकत नाही, पण OTTचा अर्थ खरा आहे ओव्हर द टॉप असं. अच्छा, ओव्हर द टॉप आहे काय? हा. ओव्हर द टॉप Over the top. त्याला बोललो होतो. बरं ते जाऊन दे, टाइमपास नको करू. काय आणलं सर ऐकू पटेल. नाही सर, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्याकडे सगळ्या जॉनरच्या स्क्रिप्ट आहेत सर. पण तो वसारा मराठीमध्ये काम करेल. जॉनर. जॉनर अब्राहम. हे झालं? नाही सर, जॉनर म्हणजे जॉनर अब्राहिम नाही सर. मग? जॉनर म्हणजे हे विषयाची शैली. माझ्याकडे सगळं आहे. म्हणजे ह्युमर आहे, म्हणजे सस्पेन्स थ्रिलर आहे, Okay. हॉरर आहे, रॉमकॉम आहे माझ्याकडे. रॉमकॉम म्हणजे काय ते? तुला रॉमकॉम माहिती नाही? अरे रॉमकॉम म्हणजे सत्य घटनेवर आधारित. अच्छा. हा. नाही सर. नाही कसा
आपण आता सत्य ऐकल्यावर आपल्या अंगावर नाही काय रॉमकॉम उभारतात. नाही सर, ते रॉमकॉम नाही सर, ते रोमांच उभारत असं असतं, रोमांच. मला शिकवतोय. अरे रोमांच म्हणजे कसा हिरो हिरोईन करतात तर रोमांच. हा तो रोमांस सर, रोमांस. इंग्लिश रोमांच, मराठी तो रोमन. आपण नाही कधी केलं. रॉमकॉम म्हणजे सर, रॉमकॉमचा अर्थ रोमॅन्टिक कॉमेडी. अच्छा हा. रोमॅन्टिक कॉमेडी हा, हा. असं असतं. हा सर. पण रोमांस करता करता समजा कॉमेडी केली तर आयटम चिडणार नाही. अरण्या वा 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 वा. ए अरे नाही चिडणार. नाही नाही अरे पोरीनं जाम आवडतं. होय फक्त. जोक करायचा हा. आणि ते हसायला लागली डायरेक्ट पप्पी घ्यायची. त्या मजा येते. हा, मला माहिती आहे. नाही 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 सर, असं असं नसतं. आता सा- अहो, असं नसतं सर काही. म्हणजे जोक करायचा, ती हसल्यावर पप्पी घ्यायची, याला रॉमकॉम नाही म्हणत सर, मग? याला लंपटपणा म्हणतात सर. तर लंपटपणा. हा. हे, लंपटपणा म्हणतात. रॉमकॉम म्हणजे वेगळं. रॉमकॉम म्हणजे ते अमोल पालेकरांचा जुना गोलमाल रॉमकॉम आहे. छोटीसी बात रॉमकॉम. ओके. किंवा आत्ताचा जब वी मेट रॉमकॉम आहे. मराठीतला आपला मुंबई पुणे मुंबई रॉमकॉम आहे. हे, हा, कल्लं. हे rom-com आहेत. कल्लं ते काय सांगतोस मला. हा. तसला आपल्याला नको आहे. असला मचूल नको आहे. नाही ते काय तुझ्याकडे आंबट चिंबट काय असेल ना तर मला ऐक. ते सांग. आंबट आंबट चिंबट. चिंबट. आंबट चिंबट म्हणजे सर मला काही अरे हल्ली तुला सांगतो ह्या काय तर ओपीडीला आंबट चिंबट चालतं ना. ओपीडी नाही सर, एकतर OTT. आणि कोणी सांगितलं तुम्हाला OTTला फक्त गैरसमज आहे तुमचा हा सर. आम्ही जब अहो उलट OTT मुळे परिभाषा बदलली आहे सिनेमाची सर. लोकांना आत्ता कुठे कळायला लागलाय की खरा सिनेमा काय कसा बघायचा, चांगला सिनेमा काय असतो, किंवा आपला जागतिक सिनेमा कुठे चाललाय. अरे OTT मुळे आमच्यासारख्या नवीन टॅलेंटेड लेखकांना किंवा मुलांना संधी मिळते ना सर. अच्छा. म्हणजे आता सोनी लिव्हचा OTT घ्या ना, का अप्रतिम कॉन्टेंट आहे सोनी लिव्हवर. म्हणजे सोनी म्हणजे पंजाबी नाही. सोनी पंजाबी का असेल. अरे तो म्हणजे शेजारीच राहतो. मी त्याला कायम पत्र लिवायला सांगतो, सोनी लिव. ओ सोनी लिव लिव लिव. लिव लिव. म्हणजे पत्र लिव लिव. क्षमस्व. बजा हे अरण्या हे झाला. गेल्या जरा दर्जे तरी विनोद कर ना. लोक उठून जातात माहिती आहे. दर्जे तरी विनोद. सॉरी जेन्युअनली तुम्हाला विचारू का, तुम्ही खरंच OTT प्लॅटफॉर्म काढणार आहात. अरे कारण म्हणजे नाही, तुमच्याकडे बघून आणि एकूणच बोलताना बघून मला वाटत नाहीये तसं काय. हे एरिया आमच्याकडे लोगो तयार आहे. अच्छा. पण नाव काय ठेवायचं तेच कळत नाही, कारण याच्या डोक्यात एकलंय, माझ्या डोक्यात एकलंय. काय तुमच्या डोक्यात काय नाव आहे सर. काय समाजली काय समजली, हे काय नाव आहे. हे काय नाव म्हणजे सोनी लिव चालतं तू म्हणला. मग काय समाज लिव नाही चालेल. धन्यवाद. अरे वाईट असेल काय, एकदाच काय पडलेला नाही आहे तो. हा. बरं मी एक काम करतो, मी स्टोरी ऐकवतो तुम्हाला. बरं. तुम्ही काय प्रोड्यूस करा, नाहीतर काय कशावर टाकायचे त्याच्यावर टाका. मला काही हे नाही. मी सस्पेन्स थ्रिलर आहे आता माझ्याकडे ही. ती सुरुवातीला वाचून हरकत दाखवतो. नाही. ओसाड माळरा नाही. दूरवर आपल्याला एक हॉटेल दिसतं. हॉटेलचं नाव आहे यशोदा कॉटेज. हा? त्याचा वॉचमन रामलाल खाली कंदिलाच्या प्रकाशात बसलेला आहे. हा. दूरवरून एक गाडी येताना आपल्याला दिसते. ती हळूहळू हॉटेल जवळ येते. गाडीतनं आपला हिरो अक्षय नंदा उतरतो. अक्षरी नंदाचा खून केलाय. नाही रामलालनी खून केलाय. लावतो 200ची. लावली चल. अरे मी सांगतो तुला, तुम्ही खेळता वय. मी का खेळू, मीच लिहिली आहे स्टोरी. मी का खेळू तुमच्या खेळा बरोबर. ना तुम्ही. मी सांगतो ना अक्षयचा. मला माहितीये खुली कोण आहे. मी का खेळू तुमच्या बरोबर. सर प्लीज स्टोरी आपण एक काम करूया. हा, काय? ही स्टोरी ही नकोच. नको? तुम्ही ठीक आहे, उगाच तुम्ही सगळे खुनी बिनी विचार करत बसणार, बरोबर. परत त्यावर 200 लावणार. त्यापेक्षा मी एक काम करतो सर, हा. मी तुम्हाला
लव ट्रँगल ऐकवतो. लव ट्रँगल आपल्या जवळचा विषय हा. ट्रायंगल म्हणजे माझा आवडीचा विषय तो ऐक. बिंदास. हा सर हा. सुरुवात बघा. हा. सोमवार सकाळ आहे. कळलं. काय काय कळलं सर? हे आपलं असंच मस्त समोर सगळं. सोमवार सकाळ आहे. तर आपली हिरोईन सविता आपल्या नवऱ्याला म्हणजे संदीपला डबा भरून देते आणि ती बाय करायला म्हणून बाल्कनीत जाते. तेवढ्यात तिच्या घराचं दार वाजतं. ओके. दार वाजते, ती दार उघडायला जाते. दार उघडते तर दारात भोलू नावाचा तिचा प्लंबर उभा असतो. मोरे हो. याच्यातला भोलूचा मी रोल करणार आहे. नाही नाही अरे नाही प्लीज काय भोलूचा रोल मी करणार. अरे मला प्लंबरचा कामाचा अनुभव आहे मग मी करणार भोलू. अरे मी करणार आहे. पाहिजे तर मी आयटीआय जाऊन कोर्स करीन प्लंबरचा, पण मी भोलूचा रोल करणार. सर पण प्लंबरचा मेन रोल आहे असं का वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय म्हणजे येड्या सवितानी प्लंबर यांच्यात लपड चालू आहे. याला काय माहिती आहे? अहो नाहीये असं काही. नाहीये प्लंबर आणि सविताचं लफडं सुरू नाहीये. प्लंबर कालचे पैसे मागायला आलेला आहे तिच्याकडे. ती नोट देते. त्या नोटेवर आपल्याला मेसेज दिसतो की उद्या संध्याकाळी 6 वाजता नॅशनल पार्कला भेट, तुझाच राजीव. राजीव हे आपलं दुसरं पात्र इथे रिव्हील होतं सर. नाही नाही राजीव इज द सेकंड लव मी काय ट्रॅक. म्हणतो हा बघ प्लंबर मध्ये जी मजा आहे ना ती राजीव मध्ये मजा नाही. हा. सर राजीव हे पुढे बरोबर. आहे. हा, बरोबर, ऐकू, बरोबर. आपण ना वेगळं करूया. तो एक काम कर. तो राजू पैसे मागायला येतो हा. आणि त्या नोटीवर असं लिहिलेलं आहे उद्या संध्याकाळी 6 वाजता नॅशनल पार्क मध्ये भेट, तुझाच प्लंबर. जाम मजा आहे. अहो, अरे लाव 200 ची लाव. मी सांगतो ना अरे, मजा पण मी येते ना. का लावू 200? तुम्ही ठेवा ना 200 रुपये तुमच्याकडे. राजीव तुम्ही ऐकून घ्या ना सर पूर्ण स्टोरी प्लीज. सर मी खूप कष्ट. ही नको लव्ह स्टोरी नको. मी तुम्हाला वेगळी हॉरर स्टोरी ऐकवतो. अरे. हॉरर अरे, अरे. My God. एक्साइट होऊ नका तुम्ही. आधी पूर्ण ऐकून घ्या आणि मध्ये काही बोलू नका नाही, yes, नाही. प्लीज. तर एक जंगल आहे. बस. बस, जंगल. एक जंगल आहे हा. आणि जंगलात हा. मधोमध एकच सुकलेलं झाड आहे. त्या झाडाच्या मागे हा मागे झाडाच्या मागे खड्डा खणलेला आहे. खड्डा खणलेला आहे. आणि त्या खड्ड्यात हा. एक मांत्रिक अर्धवट त्यांनी स्वतःला पुरून घेतलेला आहे. हो. हा? आणि मांत्रिकाचे डोळे बंद आहेत. हा. हा, मांत्रिक डोळे उघडतो. त्याला समोर दिसतो लांडगा. ओ माय गॉड. लांडग्याचे डोळे लाल झालेत. ओके. मांत्रिक त्याला बघतोय, लांडगा त्याला बघतोय. लांडगा त्याला खायच्या उद्देशाने त्याच्याकडे धावत जातोय, धावत जातोय, धावत जातोय, धावत जातोय. मांत्रिक गवतात लपवलेली तलवार बाहेर काढतो आणि लांडग्याच्या मानेत खुपसतो आणि रक्ताचे सगळे शिंतोडे चोहीकडे पसरतात आणि मांत्रिक बोलतो हॅपी होली. हॅपी होली. का बोलेल मांत्रिक? लावतो 200 ची. अरे मी का लावू 200 ची? हॅपी मांत्रिक का हॅपी होली बोलेल मला अरे कळत नाहीये. रंग उडाला की आपण हॅपी होलीच म्हणतो का? अहो बिंडोकांनो, रंग नाही उडाले, रक्त उडालंय. रक्त. तुमचं बाप म्हणतो रक्त उडाल्यावर हॅपी होली. सॉरी सॉरी करू नका यार तुम्ही. अक्कल नाही, बेअक्कल. कुठल्या ओटीटीला छोटी टी म्हणणारे तुम्ही लोक. ओटीपी म्हणणारे तुम्हाला तुम्हाला निघा रे. मला नाही करायचं रे तुमच्या हेला रे हँदरा. मला नाही करायचं तुमच्या बरोबर. तुम्ही खरं प्रोड्युसर नाही आहात. तुम्ही पोदरुसरच आहात. ते राहा. पोदरुसर आले मला स्क्रिप्ट ऐकायचंय त्यांना. निघा.